फ्रेंड्स, आज आहे आपल्या हैदराबाद टूरचा डे 2. सकाळी आम्ही रामोजी फिल्म सिटीला जाण्यासाठी बसने निघालो. ही फिल्म सिटी शहरापासून थोडी आउटस्कट्सला आहे आणि तिथे पोहोचायला साधारण 2 ते 2.5 तास लागतात. त्याचं एंट्रन्स खूपच भव्य आहे. तिकीट्स तुम्ही ऑनलाईन किंवा तिथे जाऊन काउंटरवर काढू शकता. रामोजी फिल्म सिटीला जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटी कॉम्प्लेक्ससाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला आहे. ही जागा खूप मोठी असल्यामुळे इथे फिरण्यासाठी हॉप ऑन हॉप ऑफ बसेस उपलब्ध आहेत. आम्ही आमच्या पहिल्या बसमध्ये बसलो आणि सीट पकडली. प्रत्येक बसमध्ये एक टूर गाईड असतो जो प्रत्येक लोकेशन बद्दल माहिती देतो. आमचा गाईड खूप मजेशीर पद्धतीने माहिती सांगत होता. इथे आम्ही अनेक शूटिंग लोकेशन्स पाहिल्या, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि इतर सेट्स. त्यानंतर आम्ही युरोपियन थीम सिटी एक्सप्लोर केली. हा सेट इतका रिअल वाटत होता की जणू आपण खरंच युरोपमध्ये आलोय असं फील येत होतं. इथे आम्ही खूप फोटो काढले. पुढे आम्ही टॉय ट्रेन मधून युरोप दर्शन शो पाहिला आणि त्यानंतर बाहुबलीचा फेमस सेट पाहायला गेलो. हा सेट खूप भव्य आणि सुंदर आहे. तिथे आम्ही जवळपास 1 तास घालवला आणि खूप मजा केली. सगळ्यात जास्त गर्दी इथे हाच सेट बघायला होती. यानंतर आम्ही चायनीज थीम सेट पाहिला जो खूप शांत आणि सुंदर होता. इथे खूप प्रसन्न वाटले. पुढे बर्ड पार्क आणि बटरफ्लाय गार्डन मध्ये विविध पक्षी आणि रंगबिरंगी फुलपाखरं पाहायला मिळाली. त्यानंतर आम्ही लंच ब्रेक घेतला. लंच तिकीट मध्ये इन्क्लुडेड नसतो, पण इथे भरपूर रेस्टॉरंट्स आहेत. लंच नंतर माझ्या मम्मीने रामोजी फिल्म सिटी एक्सपिरियन्स बद्दल इंटरव्ह्यू दिला. त्यानंतर आम्ही लाईव्ह परफॉर्मन्स पाहायला गेलो, ज्यामध्ये छान गाण्यांवर डान्स परफॉर्मन्स झाले. ते आम्ही खूप एन्जॉय केले. हे लाईव्ह शोज ठराविक वेळेत होतात, त्यामुळे वेळेवर जाऊन सीट पकडावी लागते. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती, पण अजूनही खूप काही पाहायचं बाकी होते. पुढे आम्ही एक ऍक्शन शो पाहिला जो खूप रोमांचक होता. शेवटी आम्ही अम्युजमेंट पार्क मध्ये जाऊन हॉर्स राईड केली आणि आमचा फिल्म सिटी टूर इथे संपला. रात्री आम्ही बसने हॉटेलवर परतलो.